यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल एक्सिडमध्ये मी सिद्ध सांगून की परत एकदा मध्ये जरा आपलाच पाय साथ देत नाही, मग अशी पाहिलं चकलाय. तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल एक्सिडमध्ये. मी सिद्ध सांगून की परत एकदा स्वागत करतो तुमचं एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्ट व्लॉगला आपल्या खूप खतरनाक प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटते. असाच सपोर्ट असू द्या तुमचा आणि तुमच्यासाठी अशीच मस्त मस्त व्लॉग घेऊन येत जाईल. तर आज आहे 28 फेब्रुवारी आणि सकाळचे 9:15 झालेले आहेत. तर थोडं लेट झालं उठायला. तर आज आपण चाललं आहे, तर उद्या 1 मार्च आहे आणि उद्या महाशिवरात्री आहे, म्हणून आज आपण चाललं आहे इथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे किंवा नॅशनल हायवे दोन्हींच्यामध्ये असणाऱ्या घोराडेश्वर डोंगराच्या इथे. आणि तिथे कारण की तिथे महादेवाचं मंदिर पण आहे आणि ॲज वेल ॲज इट्स लाईक अ शॉर्ट ट्रेक. म्हणजे आपण मला ट्रेक करायला आवडतंच, मग तुम्हाला माहितीच आहे, म्हणून तिथे आपण ट्रेक पण करू शकतो. तर असं तिकडे जाऊया आणि पूर्ण घोराडेश्वर डोंगराचा पूर्ण डोंगर एक्सप्लोअर करूया. चला तर जाऊया. तोपर्यंत डायरेक्ट भेटूया आपण तिकडे. हर हर महादेव. तर काही आत्ता मी फायनली पोहोचलो इथं पायथ्याशी घोराडेश्वरच्या. आणि उद्या कदाचित महाशिवरात्रीमुळे तो उत्सव आहे, यात्रा असते इकडे. तर काहीच फायनली आता दर्शन झाले एका मंदिरात. आता मला वाटतं वरतीच्या साईडला पण आहे एक मंदिर, ते म्हणतात. बघू जाऊया तिकडं, कारण की माझ्या पाय मग अशीच येता असं दगडा वाकडा झाला, म्हणजे असं लचकल्यागच झालं आहे पूर्ण. तर इकडं मंदिराच्या बाजूला आणखी एक गुफा आहे.
असं म्हणलं जातं की ते आपले संत तुकाराम ध्यान करायला यायचे तिकडून भामचंद्र भंडारा डोंगरावर आणि इकडे गोराडेश्वरावर. तर आपले भामचंद्राने भंडारा डोंगराचे व्लॉग पाहिले नसेल तर ते आय बटनमध्ये लिंक येत आहे, ते नक्की पहा. आणि ॲज वेल एज हे नेहमी नावं लिहायची. कोण या राज काय व्यक्त होतं काय माहिती. त्या मंदिरापासून तुम्ही पुढे आला की इथे एक पाण्याचा टाका आहे आणि मला वाटतं पाणी पिण्यायोग्य आहे, कारण की इथं त्यांनी मोटर वगैरे आणि एकदम क्लीन दिसतं आहे. तर मोस्टली तिकडे जे पाईपलाईन गेली मंदिरापाशी पाण्याची ती इथूनच गेलेली आहे वाटतं. ते फुल क्लिअर आहे पाणी. तुम्ही जर कधी पावसाळ्याच्या इकडे आला, मोस्टली इथे महाशिवरात्रीला यात्रा असते आणि श्रावण महिन्यात हे असं उत्सव असतो इकडे 4-5 सोमवार असतील ते तसे. तर ज्यावेळेस इकडे याल तुम्ही पावसाळ्याची, जेव्हा इकडे येताना म्हणजे या साईडला येताना पुढं जपून या, कारण की इकडं पूर्ण शेवाळलेलं असतं त्याच्यामुळे पाय खूप चान्सेस असतात. आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो मित्रांसोबत मी बोललो मगाशी, तेव्हा खूप पाऊस होता आणि आम्ही इकडं आलो नव्हतो कारण की फुल शेवाळलेलं होतं. मी तर 5 मिनिटं पाण्याच्या टाक्यापाशी जराशी आराम करतो आणि बघू पुढचं नेक्स्ट डिसाईड करूया जायचं का नाही वरती. लेट्स सी. ते समोर जे दिसतंय ते आहे MCA म्हणजेच पुण्यातल्या गहुंजेचं इंटरनॅशनल स्टेडियम, जिथं IPLच्या मॅचेस वगैरे होतात. तर इथून गोराडेश्वर डोंगरावरून तुम्ही एकदम सिम्पली वरतून बघू शकता मॅच असेल तर क्लिअरली यू. आणि फुल खतरनाक व्ह्यू दिसतोय फुल. इथेच थांबावंसं वाटतंय पण लेट्स सी व्हॉट टू डू. पाय खूप दुखतोय. तर काही फायनल मी आत्ता डिसाईड केलं आहे, मी परत डोंगर उतरायला घेतो, कारण की वरती ते अर्ध थोडंफार राहिलं आपलं ते एक्सप्लोअर करायचं, ते नंतर परत कधीतरी. मगाशी जसं सांगितलं पायामध्ये जराशी आपलाच पाय साथ देत नाही, मगाशी मला असा पाय लचकला आहे त्याच्यामुळे. तर परत येऊया आपण इकडे पूर्ण डोंगर एक्सप्लोअर करायला. आत्ता पण फक्त एक मंदिर एक्सप्लोअर केलं आहे आणि थोड्या केव्ज आहेत त्या एक्सप्लोअर केल्यात. आणि वरती टॉपला जे आहे गोराडेश्वर डोंगराच्या ते बाकी आपलं. तर ते नक्कीच नेक्स्ट कधी परत जमेल तेव्हा येऊया आणि ते एक्सप्लोअर करूया. तर इथं यायचं असेल तुम्हाला तर हा डोंगर इझिली ॲक्सेसेबल आहे ओल पुणे मुंबई हायवेवरून. जवळपास 5 मिनटाच्या अंतरावर आहे सोमवारणे टोल नाका. आणि बाय लोकल यायचं असेल तर लोणावळा पुणे लोकलने येऊ शकता आणि तुम्ही बेगडेवाडीपाशी उतरू शकता आणि तिथून आय थिंक अराउंड 5 to 10 मिनिट्सचं वॉकिंग डिस्टन्स आहे. अँड देन तुम्ही पायथ्यापाशी याल या डोंगराच्या. ॲज वेल ॲज व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या इंस्टाग्राम IDला फॉलो करायला विसरू नका, खाली मेन्शन करतो, तिथं आपले लेटेस्ट अपडेट येत असतात, रील्स माझे फोटोज वगैरे येत असतात, त्याला फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला ट्रॅव्हल विथ सीड. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ सीड. मुळात हे असे शॉट तुम्ही पहिले बघितले असले BTSला लागते. एव्हरी व्लॉगर कॅन रिलेट दिस सीन, बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम कसं होतं, हा असे शॉट घ्यायचे म्हणले की वरती पायऱ्या चढून किंवा गाडी चढताना परत खाली उतरावं लागतं. तर बाय रेल्वे जायचं असेल तर पुणे लोणावळा लोकल